स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज, आदरणीय सन्माननीय आमच्या कायम हृदयात असणारे आमचे गुरुजी आणि आपल्या सर्वांचे गुरुजी श्री शाहनवाज चौधरी भारतीजी यांना वंदन करतो, चरण स्पर्श करतो। उपस्थित गणमान्य प्रदेश प्रभारीजी व राष्ट्रीय उपाध्यक्षजी श्री करीम जहांगीर भारतीजी, श्री अरविंद सुरोशे भारतीजी, आपल्या सर्वांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षजी आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सुरेश यादव भारतीजी, या सर्वांची मी अनुमती घेऊन एकदम शॉर्ट मध्ये माझं मत मांडतो। ऍक्च्युअली मला तुम्हाला लीगल ऍस्पेक्ट बद्दल सांगायचं होतं, कारण एक LLB स्टुडंट आणि एक लॉ स्टुडंट असल्यामुळे मला ती गोष्ट जरा मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगू शकलो असतो, पण आता वेळेची कमतरता आहे आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी वारंवार या गोष्टी सांगत असतो। तरी पण इथून तुम्ही काहीतरी घेऊन गेले पाहिजे जाताना, आणि तुमच्या सोबत जे लोक जुळलेले आहेत त्यांना तुम्ही कुठेतरी एक छोटासा लीगल ऍस्पेक्टने सांगितलं पाहिजे, जेणेकरून त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीसाठी ऍडव्होकेट कडे जायचं काम पण त्यांना पडलं नाही पाहिजे। त्याच्यामुळे त्यांचे पण थोडेफार जे पैसे वाचवण्याचं जे काम करतोय आपण, कारण आपलं अभियान निशुल्क आहे आणि गरिबांसाठी असल्यामुळे आपण ही जे अभियान आहे हे पूर्णतः निशुल्क चालवतोय। तर मोस्टली जे लोकांवरती लोन असते ते कुठल्या प्रकारचं असते तुम्ही सर्वजण मध्ये लक्ष द्या। एक शॉर्ट मध्ये मी सांगतो, लॉंग मध्ये जर असेल तर मग ते लाईव्ह मध्ये मी आधी पण सांगितलेलं आहे। जास्तीत जास्त जे लोन आहे ते पर्सनल लोन, क्रेडिट कार्डचं लोन, याला आपण अनसिक्युअर्ड लोन म्हणतो। ज्यांच्या कुणावरही पर्सनल लोन वाले आले तुमच्याकडे किंवा क्रेडिट कार्डचे लोन वाले आले आणि सांगितलं त्यांनी की आम्ही लोन भरू शकत नाही, आम्हाला आमचे रिकव्हरी वाले सांगतात की तुमच्यावर पोलीस कारवाई होईल, केस होईल किंवा तुम्हाला कोर्टमध्ये जावं लागेल किंवा तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल, बिलकुल खोटं आहे। सरळ सरळ सांगायचं, असं काहीही होत नाही। फक्त तुम्ही ब्लँक चेक द्यायला नको, त्यांना विचारायचं जे पण तुम्हाला सांगतात की आमच्यावर पर्सनल लोन आहे आणि क्रेडिट कार्डचं लोन आहे, पहिला प्रश्न तुमचा असला पाहिजे की तुम्ही ब्लँक चेक दिला होता का। त्यांनी जर म्हटलं मी ब्लँक चेक दिला नव्हता तर पहिला शब्द असला पाहिजे बिंदास राहा, काहीच होत नाही। जर तुम्ही ब्लँक चेक दिला नाही तर चेक पण बाउन्स करू शकत नाही, आणि हे दोन्ही अनसिक्युअर्ड लोन आहे। तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की जर तुमच्याकडे पैसे असतील तर भरण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। जर नसतील तुमच्याकडे पैसे तर तुम्ही रिटर्न मध्ये तुमच्या जी बँक आहे NBFCs आहे त्याला रिटर्न मध्ये ऍप्लिकेशन लिहा, ब्रांच मॅनेजरच्या नावाने विषय टाकायचा मुदतवाढ मिळण्याबाबत। त्याच्यासाठी ऑलरेडी आपले मायना पण आहे, मुद्देसूद अर्ज पण आहे, कोणाला पाहिजे असेल त्यांनी पण मागून घ्यावा, तो पण दिला ग्रुपमध्ये पण भरपूरदा टाकलाय। तर तो अर्ज, त्याच्यावरती आपलं पूर्ण नाव, अर्जदार, आणि आपल्याला एक ऍप्लिकेशन करायचे नॉर्मल की माझी आर्थिक स्थिती ठीक नसल्यामुळे मला लोन भरण्यासाठी, कर्ज भरण्यासाठी 6 महिन्याचा वेळ पाहिजे। माझी जशी स्थिती ठीक होईल तुमचं इन्स्टॉलमेंट, तुमचे जे अमाऊंट आहे मी इन्स्टॉलमेंट नुसार देण्याचा प्रयत्न करेल, हे शब्द टाकून तिथे, आणि बँक मध्ये जायचं आहे। जर बँकवाल्यांनी नाही घेतलं तर रजिस्टर पोस्टने जायचं आहे, आणि रजिस्टर पोस्ट मध्ये जेव्हा आपण लिहितो ऍप्लिकेशन त्याच्यात एक वाक्य टाकायचं आहे, जर या रजिस्टर पोस्टचं उत्तर मला 15 दिवसाच्या आत मिळालं नाही तर मी असं समजेल की मला 6 महिन्याचा वेळ मिळाला आहे। आणि रजिस्टर पोस्ट ही तुमच्याकडे एक रिसिव्हिंग येते जेव्हा आपण रजिस्टर पोस्ट करतो तेव्हा। तर ही गोष्ट जर तुमच्याकडे असले तर पुढे कोर्ट मध्ये जरी गेलं मॅटर तरी ते जज जो आहे ते आपली बाजू ऐकून नंतरच जजमेंट देईल। म्हणून तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या, ज्याचंही पण पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डचं लोन आहे त्याला ही गोष्ट करायला लावा, जर तो भरू नसेल शकत तर। आणि भरू शकत असेल तर त्यांना सांगा की भरण्याचा प्रयत्न करा, पहिला चान्स तर असला पाहिजे की भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण आपण कोणाकडचे घेतो तर आपल्याला द्यायचे, आपल्याला जायचं नाहीये पुढे। जसे विजय मल्ल्या, नीरव मोदी हे सर्वांना बाहेर जाण्यास काही लोकांनी मदत केली तर आपल्याला तर कोणी मदत करणार नाही, आपली ती मानसिकता पण नाहीये। त्यामुळे आपण पैसे द्यायला तयार आहे, फक्त कधी कधी आपल्याला वेळ पाहिजे असते। गुरुवारच्या ऐवजी आपले शुक्रवारी होते आहे ना, महिला बचत गट वगैरे असं। आता महिला बचत गटचं लोन असलं त्यांचं पण सेम आहे, कारण ते पण अनसिक्युअर्ड लोन आहे। अनसिक्युअर्ड लोन आणि सिक्युअर्ड लोन हे दोनच प्रकारचे लोनचे प्रकार आहे। कोणी पण तुम्हाला विचारलं लोनचे प्रकार किती तर दोनच आहे, सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड। अनसिक्युअर्ड लोन म्हणजे ते ज्याच्यात तुम्ही तारण काहीच ठेवत नाही, जसं तुम्ही गोल्ड ठेवत नाही, तुमची प्रॉपर्टी ठेवत नाही, शेती ठेवत नाही, हे सर्व अनसिक्युअर्ड लोन असते। आणि अनसिक्युअर्ड लोन मध्ये जास्तीत जास्त आर्बिट्रेशनची नोटीस येते। कोणाला आर्बिट्रेशनची नोटीस आली असेल म्हणजे येतात, आर्बिट्रेशनचा ऍक्ट आहे त्याच्यानुसार आर्बिट्रेशनची नोटीस येते, आणि आर्बिट्रेशनचा जो एम्प्लॉई असतो, जो आर्बिट्रेशनचा जजमेंट देतो तो बँकचाच एखादा एम्प्लॉई असतो किंवा सिनियर जज असतो किंवा सिनियर ऍडव्होकेट असतो, बँक त्याला सॅलरी देते। म्हणून आर्बिट्रेशनचे जे पण रिझल्ट आतापर्यंत लागले 99% रिझल्ट बँकच्या बाजूने लागले।
तरी पण आर्बिट्रेशनचं आलं तरी घाबरायचं काम नाही. एक अमेंडमेंट झाली आहे 2007 मध्ये त्या ऍक्ट मध्ये, त्याच्या विरोधात आपण हायकोर्ट मध्ये अपील करू शकतो, चॅलेंज करू शकतो त्या जजमेंटला. आर्बिट्रेटरच्या जजमेंटला हायकोर्ट मध्ये चॅलेंज करता येतं आपल्याला. पण आर्बिट्रेशनची नोटीस पण इझिली देत नाही. क्रेडिट कार्ड मध्ये ते तुम्हाला प्रताडित करतील, परेशान करतील पर्सनल लोन मध्ये. आणि जर तुम्ही सक्षम असले, जर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असले, तर तुमच्याकडून प्रताडित परेशान करून 1 रुपया निघाला नाही तर शेवटी ते लोक अदालतची नोटीस देईल. लोक अदालत आपल्या न्यायव्यवस्थेचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात खालचा स्तर आहे, पाया आहे म्हटलं जाते लोक अदालतला न्याय व्यवस्थेचा. तिथे फक्त सेटलमेंट होते. तिथे तुम्हाला कोणत्याच ऍडव्होकेटची गरज पडत नाही, ना वकिलाची गरज पडत, ना कोणाची गरज. तुम्ही स्वतःचे ऍडव्होकेट असता. त्यामुळे लोक अदालत दर 3 महिन्यातून एकदा भरते, पहिल्या शनिवारी किंवा सोमवारी. आता लोक अदालत जे आहे ते मार्च मध्ये राहील, 9 मार्चला लोक अदालत आहे. तर जर लोक अदालतचा नोटीस तुमच्यापैकी कोणाला यायला असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही सांगा की लोक अदालत मध्ये जा, आणि जाऊन काय करायचंय, तिथे सेटलमेंट करायची आहे. आतापर्यंत लक्षात आलं आहे की लोक अदालतचे जे लोन आहे ते 10% मध्ये पण सेटल झालेले आहे. म्हणजे जर एखाद्याचं 1 लाख रुपयाचं आउटस्टँडिंग असेल तर 10,000 रुपये ते सेटल झालेलं आहे. त्यामुळे लोक अदालत मध्ये जर तुमची क्षमता असेल म्हणा सेटल करायची, जी तुमच्याकडे लोक येतात, कारण इथून गेल्यानंतर तुमच्याकडे पण भरपूर प्रश्न विचारायला येत असतील, त्यांना सांगायसाठी मी तुम्हाला सांगतो की त्यांना सांगायचं तुम्ही की लोक अदालतची नोटीस आली की तुम्ही जा तिथे, आणि तिथे जा. तुमचं सेटलमेंट करायची इच्छा असेल, तुमची क्षमता असेल, तुमच्याकडे असेल पैसे तर तुम्ही सेटलमेंट करा. नसेल पैसे तर नका करू सेटलमेंट. काही तिथे बंधनकारक नाही. जर लोक अदालत मध्ये सेटलमेंट झालं नाही तुम्हाला सिव्हिल कोर्टची नोटीस येणार नाही. त्यामुळे तुम्ही बिंदास राहा या 2 याच्यात. जर तुमचं सेक्युअर्ड लोन असेल, सेक्युअर्ड लोन मध्ये कुठले ते होम लोन, प्रॉपर्टी मॉर्गेज लोन, ज्याच्यात आपण प्रॉपर्टी मॉर्गेज करतो, किंवा बिझनेस लोन मध्ये सीसी असते आपलं. सीसी मध्ये एक विशिष्ट अमाऊंटच्या वरती जर पाहिजे असेल आपल्याला, त्यासाठी प्रॉपर्टी मॉर्गेज करावं लागते. तर असे लोन जे आहे ते सिक्युअर्ड लोन मध्ये आहे. यासाठी भारत सरकारचा सरफेसी ऍक्ट आहे 2002, आणि तो ऍक्ट जो आहे पूर्णतः बँकिंग सिस्टीमच्या हिशोबाने एनबीएफसीच्या हिशोबाने बनवलेला आहे. त्यामध्ये सामान्य माणसांसाठीचा काहीच विचार केलेला नाहीये. तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, जर सरफेसी ऍक्ट मध्ये आधी 13/2चा नोटीस येतो, मग 2 महिन्याचा वेळ मिळतो. जर तुम्हाला कोणाचा होम लोन असेल किंवा प्रॉपर्टी मॉर्गेज लोन असेल, नोटीस पाठवला असेल तर तो बघायचा आधी नोटीस 13/2चा नोटीस आहे की 13/4चा नोटीस आहे. जर 13/2चा नोटीस असेल तर त्याला सांगायचं, तिथे नोटीसची डेट राहते वरती लिहिलेली, त्या डेट पासून तर 2 महिन्याचा वेळ मिळतो. सरफेसी ऍक्ट मध्ये 2 महिन्याचा वेळ, त्याला सांगायचं की तुमच्याकडे आता 2 महिन्याचा वेळ आहे. या 2 महिन्याच्या वेळेमध्ये तुम्हाला एनपीए तून पीए करायचं आहे अकाउंट. एनपीए काय असते, नॉन परफॉर्मिंग ऍसेट. त्यातून आपल्याला पीए करायचं आहे 90 दिवसापर्यंत. म्हणजे रूल नुसार ते 89 डेज आहे. 89 डेज पर्यंत जर आपल्या अकाउंट मध्ये आपण 1 रुपया टाकला नाही, अकाउंट पूर्ण नल ठेवलं, तर आपलं अकाउंट एनपीए करण्याचा अधिकार रिस्पेक्ट टू बँकला असतो. त्यानंतर एनपीए जर झालं तरच ते 13/2ची नोटीस देऊ शकते, आणि 2 महिन्याचा वेळ मिळतो. 13/2ची नोटीस आली, 2 महिन्याचा वेळ मिळाला तरी आपण एनपीए मधून पीए केला नाही अकाउंट, तर 13/4चा नोटीस येतो. 13/4च्या नोटीस नंतर 1 महिन्याचा वेळ मिळतो, आणि तेव्हाही आपण एनपीए करण्यापासून पीए करण्यापासून असमर्थ ठरलो तर मग आपल्याला दोन्ही नोटीस बँक काय करते, डीएम ला सबमिट करते, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला, आणि तो देतो आपल्या घराला सील करण्याची ऑर्डर पोलीस प्रोटेक्शन सोबत. जर सील करण्याची ऑर्डर आली तर आपल्याला स्टे ऑर्डर घ्यावा लागतो. तेव्हा पण एनपीए तून पे करण्याचा अधिकार असतो, पण बँक सहसा ऐकत नाही तेव्हा. तर तेव्हा आपल्याला डीआरटी कोर्ट म्हणून स्टे ऑर्डर घ्यावा लागतो. पण जेव्हा स्टे ऑर्डर घेतो तेव्हा तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे की स्टे ऑर्डर घेताना 15 ते 20% अमाऊंट आपल्याला कोर्टमध्ये द्यावं लागते, तरच स्टे ऑर्डर मिळतो, अदरवाईज स्टे ऑर्डर मिळत नाही. आता तुम्ही मला सांगा, एखाद्या व्यक्तीजवळ 15 ते 20% अमाऊंट असते स्टे ऑर्डर घ्यायसाठी, कोर्टमध्ये दिल्यापेक्षा त्याला बँकमध्ये दिलं असतं ना, अकाउंट कशाला एनपीओ दिलं असतं. मग सरकारला आपलं पहिल्यांदापासून तेच सांगणं आहे, किंवा माणसाजवळ पैसे नाही आहे, त्याच्यात अकाउंट पैसे थकले आहे बँकेचे, म्हणून त्याला स्टे ऑर्डर घ्यायसाठी कोर्टमध्ये जातो, तर तुम्ही तिथे त्याला 15 ते 20% मागता. सामान्य माणसाच्या हिशोबाने कायदा आहे की मोठमोठ्या उद्योगपतींच्या हिशोबाने, बँकेच्या हिशोबाने बनवलाय, तुम्ही ठरवा. तुम्ही सरळ सांगितलं पाहिजे तुमच्या सोबत येणाऱ्या माणसांना की हा का जो कायदा आहे सरफेसी ऍक्ट, याच्या विरोधात आपली लढाई आहे सरकारची, आणि आपण सरकारला वारंवार सांगून त्याच्यात अमेंडमेंट केलेले नाही आहे सरकारनं आतापर्यंत. फक्त आणि फक्त एनबीएफसी, बँका, मोठमोठे उद्योगपतींच्या हिशोबाने हे कायदे बनवत आहे, आणि आपल्याला त्या कायद्यावरून चालवायला लावत आहे. डीएम पण त्यासाठी काहीच नाही करू शकत. ही ठळक गोष्ट आहे ज्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. पुढली माहिती जी आहे ते आपले सांगतील.
त्यानंतर लिगलचा जो विषय आहे इथे संपला. याच्या व्यतिरिक्त जर कोणाला काही प्रश्न असेल तर आपण घेऊ, कारण आता वेळेची मर्यादा आहे आपल्याला, त्यामुळे मी हा विषय इथे थांबतो. दुसरा असा विषय आहे की आपल्याला जी लढायचं आहे ते सिस्टीम विरोधात लढायचं आहे. ज्या चुकीच्या सिस्टीम आहे त्याच्या विरोधात लढायचं आहे. जे हे चुकीचे कायदे सरकारने सामान्य माणसासाठी बनवून ठेवले आहे त्याच्या विरोधात लढायचं आहे. आणि आपण जर एकटे लढू सिस्टीमचे लढू शकू का? नाही लढणार ना. आपल्याला आपल्या देशाला जो इतिहास लाभला आहे तो आंदोलनाचा इतिहास लाभला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखी आपल्याला त्यांनी शिकवण दिली आंदोलनाची, त्या मार्गावरून आज आपल्याला चालण्याची आवश्यकता आहे. तर आपल्याला लोकांना जास्तीत जास्त आपल्यासोबत कसं जोडलं पाहिजे याचा तुम्ही विचार केला पाहिजे. माझा दुसरा विषय हा होता की संघटनात्मक बांधणी कशी झाली पाहिजे आपली. तुम्ही जे इथे आहे सामान्य व्यक्ती म्हणून नाही आहात, तुमच्यावर तुमच्या लोकसभेतल्या जनतेचं दायित्व आहे. तुम्ही इथे त्यांचं स्वरूप घेऊन आला आहे ना. कोणी नाशिकवरून आलाय, कोणी परभणीवरून आलाय, कोणी सोलापूरवरून आलाय, कोणी नगरवरून आलाय. तर आपापल्या लोकसभेतल्या लोकांची दायित्व घेऊन, जबाबदारी घेऊन तुम्ही इथून आला आहे. तर तुमच्यासोबत जास्तीत जास्त लोक तुमच्या भागात कसं जोडता येईल याच्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे. आणि कसं जोडाल? जे व्हिडिओ गुरुजीचे येतात पहिल्यांदा ते तुम्ही बघितले पाहिजे. त्यानंतर तुमच्या संपर्कात जे लोक ते आहे त्यांच्यावर कर्ज असो की नसो त्यांना पाठवा. त्याच्यानंतर तुमच्या जे ग्रुपमध्ये असेल तुम्ही त्या ग्रुपमध्ये ते व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या अभियानाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्ही जे लोक जे समजा काहीच नाही करू शकत, ऍटलीस्ट ते घरी बसून एवढं तर करू शकले पाहिजे, कारण ऍटलीस्ट तेवढ्याच आपल्या अभियानाला एक चाल मिळेल. दुसरी गोष्ट, जे पण लोक ऍक्टिव्ह आहे आणि खरंच त्यांना पुढे करिअरचा ऑप्शन आहे, समजा त्यांच्यासाठी किंवा देशाची सेवा करायची आहे, लोकांची सेवा करायची आहे, आपल्या जनतेची सेवा करायची असं ज्यांना वाटत असेल त्यांनी एक पाऊल पुढे येऊन आपल्या भागात जे पॅम्पलेट्स आहे ते वाटण्याचा प्रयत्न करा. ज्या न्यूजपेपरमध्ये जे पॅम्पलेट्स आहेत, ज्या पद्धतीने पॅम्पलेट्स भरपूर ठिकाणी म्हणजे वर्धा लोकसभेत झालाय, हिंगोलीमध्ये झालाय, तर तिथून भरपूर रीच येत आहे. लोक तुमच्या ऑफिसमध्ये गर्दी करतील यासाठी जर तुम्ही पॅम्पलेट्सवर ते तुमचा ऑफिसचा ऍड्रेस टाकला आणि तुमचा फोटो आणि गुरुजीचा फोटो आणि जे तुमचे बाकीचे सहकारी आहेत त्यांचे जर 6-7 फोटो टाकले, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर टाकले, मी विश्वास देतो ऑफिसच्या समोर लाईन लागेल तुमच्या. एवढं फक्त तुम्ही करा. बघा तुमच्या जवळ कसे लोक येतात. आंदोलनाला पुढे न्यायचं आहे ना आपल्याला, लोक पाहिजे ना, ही पद्धत आहे लोकांची. ऑटो युनियन असते, ऑटो युनियनला भेटा तुम्ही, त्याच्या मागे छोटे छोटे स्टिकर्स आहे, स्टिकर जर लावले A4 साईज मधले तरी पण लोक अट्रॅक्ट होतात. कारण कर्जमाफी हा जनतेच्या निगडीत असलेला विषय आहे. आपण जनतेची जी नाळ आहे त्याच्यावरती आपण सरकारशी भांडतोय की हा अतिशय महत्वाचा विषय आहे. सरकारने बिलकुल संज्ञान घेतलाच पाहिजे. आपलं केव्हा घेईल? आपल्यासोबत जेव्हा संख्या जोडेल, प्रत्येकासोबत जेव्हा आपले 20-30 हजार लोक जोडेल ना एकेका लोकसभेतले, आणि आपण जर मोर्चा काढला कुठे मोठा जसा रामलीला मैदानाला काढला होता, 100% सरकार कर्ज माफ करेल. अहो त्यांना फक्त दोनच भाषा समजते, नोट आणि वोट. या दोनच गोष्टी, सरकार कोणाचंही असो, कोणतेही सरकार असो, दोन गोष्टीशिवाय तिसरी गोष्ट समजत नाही. जिथून नोट येते तिथून त्यांचं कर्ज नाही माफ करू शकते आणि आपण त्यांना वोट देतो, मग आपलं कर्ज कोण नाही माफ करू शकत. आपली ही मागणी संविधानिक मागणी आहे, असंविधानिक मागणी नाही आहे. सरळ प्रश्न आहे की ज्या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही मोठमोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, त्याच कायद्याच्या अंतर्गत सामान्य माणसांचं कर्ज माफ केलं पाहिजे. दुसरा कोणत्याच कायद्याला वापरू नका तुम्ही. ज्या कायद्यानं तुम्ही त्यांचं कर्ज माफ केलं त्याच कायद्यानं आमचं कर्ज माफ करा. संविधानिक मागणी आहे, बिलकुल कर्ज माफ केल्याशिवाय थांबणार नाही. आता प्रत्येक इथून आग लावायची आपल्याला. जसं रामलीला मैदानाला मोठं आंदोलन झालं आहे त्याच पद्धतीने आपल्याला काहीतरी असं करायचं आहे जेणेकरून सरकारनं या इलेक्शनच्या आधी बिलकुल कर्ज माफ केलं पाहिजे. भरपूर वेळ झाला मित्रांनो, मी इथेच थांबतो, तुमच्या सर्वांचा निरोप घेतो. पण याच्यानंतर कुठलाही काही प्रश्न असेल तर गुरुजीच्या पेजवर तुम्ही जा, ही विनंती करतो मी तुम्हाला कळकळीची. कारण आम्ही पण तिथून शिकतो, तुम्ही पण तिथून शिकू. आपण सर्व मिळून एकत्र येऊन हे अभियानाला पुढे न्यायचं आहे आणि सामान्य माणसासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद अक्षयजी, खूप खूप धन्यवाद. स्तब्ध केलं होतं थोड्या वेळासाठी तुम्ही सर्वांना. आणि नक्कीच मी सुरुवातीला शब्द वापरलेला युवा नेतृत्व. नाहीतर आपल्या देशामध्ये आहे प्रथा 40, 50, 60, 70, 80 वर्षाचे युवकांचं भविष्य खायचं आणि उपाधी घ्यायची युवा नेता. त्याच्यापेक्षा हे युवा नेतृत्व कसं वाटलं तुम्हाला? अशा नेतृत्वाच्या खात्यावर अशा युवकांच्या खात्यावर जर देशाचं नेतृत्व दिलं तर 100% आपला देश विश्वगुरु बनण्यापासून राहणार नाही असं मला वाटतं. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि इथून पुढे आता